आज आपण देवाला वाहिलेल्या फुलांचा, पूजेमध्ये वापरलेल्या फुलांचा खूप छान रियूज करणार आहोत। यापासून आपण घरच्या घरी स्वस्तात मस्त कमी वेळामध्ये धूप बत्ती बनवणार आहोत। सुगंधित धूप बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला कोणत्याही फुलाचा वापर करता येतो। कढईमध्ये टाकायचं, याला छान भाजून घ्यायचं, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला छान फिरवून घ्यायचं आणि चाळणीने गाळून घ्यायचं। मोठा भाग बाजूला काढायचा। खूप छान हे पावडर असं तयार होतं। त्यानंतर यामध्ये टाकायचा कापूर, त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आणि याला छान मळून घ्यायचं। अगदी बांधता येईल एवढं आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। हे जर पावडर बारीक असेल तर छान बांधता येतं, पण मोठं असेल तर बांधायला थोडं अवघड जातं। त्यामुळे मी इथे वापरलेली आहे स्टिक, जी की आपल्या घरी धूप ज्या असतात ना स्टिक, ती एक त्यामध्ये तोडून मी टाकलेली आहे। विकत घेतलेली धूप स्टिक टाकायची, म्हणजे याला बांधायला खूप सोपं जातं। वेगवेगळे आकार आपण याला असं सहज देऊ शकतो। नाही टाकली धूप तरी चालतं, अगरबत्ती देखील तोडून यामध्ये टाकली तरी चालतं। आणि बघू शकता फुलांपासून आपण खूप छान स्वस्तात मस्त अशा धूप बनवलेल्या आहेत। जळायला देखील खूप छान जळतं, सुगंधित वास येतो। असे या फुलांचे भरपूर वेगवेगळे उपयोग तुम्ही घरामध्ये करू शकता। फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या पुणेरी तडका YouTube चॅनलवरती आहे। व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, फॉलो करा।